क्रिकेट संघाच्या फलंदाजाला युवांशी मंगेश पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मॅच ऑन आणि पहिल्याच बॉल वरती दांडी गोल आहे. विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद होईल. अर्थात प्रथमेश पाटील बॅक टू द पवेलियन. आदाब सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं जय हनुमान अबन ब्रिगेड व रियांश 11 क्रिकेट संघ वलप आयोजित स्वर्गीय SS पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक वलप 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 2 आपल्याला इकडे पाहायला मिळतो. 2 बलाढ्य संघामध्ये एकीकडे न्यू यंगस्टार चिखले विपक्ष अंश आणि शीतल 11 DCC कोपरा असा सामना पाहायला मिळतोय. दरम्यान दुसरा बॉल इकडे डिलिव्हर झालाय. दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळतोय. टॉस जिंकला गेला इकडे अंश आणि शीतल 11 DCC कोपरा टीमनं आणि गोलंदाजी निवडली गेली आणि बॅटिंगसाठी चिखली टीमला इथे इन्व्हाइट केलं गेलंय. येस पुढचा बॉल. ओ इकडे बॉल भरपूर चांगला आहे आणि हाही डॉट बॉल आहे. तर मागील सामना आपण पाहिला गेलाय आदई विपक्ष कुडावे. तर आदई संघाच्या संघनायकास विनंती आहे की आपण इथे एक सन्मान केला जाणार आहे. सन्माने प्रमोद दादा अगलावे कोलवाड यांचा सन्मान केला जाईल. बालाराम पाटील या दीपक पाटील मध्ये कार्यरत आहेत. वल्लभ नाईट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रमोद दादा अगलावे यांचा सन्मान केला जाईल. तत्परी बोलूया आमचे लहू फडके यांच्याकडे. थँक्यू सो मच. आदई संघाचा संघ नायक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा लगेच. रोहित कोहली तयार आहे आणि समोर बॅटर बॉलला खोदून काढलंय परंतु इकडे रनआउटची चान्सेस बनत होते परंतु थोडंसं प्लंबिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब जरूर जाणवलं गेलं आणि धाव इथे मात्र बनली गेले. खातं उघडलं जाईल या दरम्यान चिखली संघाचं. खरं तर एक विकेट पहिल्या बॉलवरती जी बहाल झाली आणि त्याच्यानंतर जे 2 डॉट बॉल आले आणि त्याच्यानंतर खातं उघडलं. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज रोहित गायकर होता ज्यानं स्वतःच आणि टीमचं खातं उघडलं गेलंय. अगदी आजच्या दिवसामध्ये अगदी 8 संघ खेळणार आहेत परंतु रेग्युलरी खेळणार जे सिरियल वाईज आहेत त्याच पद्धतीने आणि एक संघ पुढे सरकला जाईल याची नोंद घ्या. त्यामुळे विनर वगैरे असे तुम्ही वाट पाहू नका कारण जे रेग्युलरी सामने आहेत नियमानुसार ते सामने इथे आपण खेळणार आहोत याची दक्षता घ्या. सर्व टीमनं या बाबीवरती लक्ष केंद्रित करा. सन्माननीय राहुल वनगे यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. पुढील बॉल टाकण्यासाठी गोलंदाज रोहित कोहली तयार आहे. समोर डाव्या त्याचा फलंदाज इकडे बॉल तेज गतीने टाकला होता आणि हा डॉट बॉल येताना तुम्हाला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला सूरज पाटील सलामीला आघाडीला आलेला फलंदाज आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आणि कित्येक वर्ष रोहित कोहलीनं या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना चांगली गोलंदाजी सातत्यानं ठेवली गेली आणि खरं तर कोपरा संघ आपण पाहिलं तर रोहितचं नाव सर्वात आधी सर्वांचं कोपरा म्हटलं तर रोहित कोहलीचं नाव आधी. शेवटचा बॉल आहे. सूरज समोर आहे परंतु इकडे आहे डॉट बॉल. लाऊडली अपील होती परंतु अपिलीमध्ये विश्वास कमी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक क्रमांक पहिलं समाप्त. इकोनॉमिक गोलंदाजी इथे साकारली गेली. रोहित कोहलीनं एक गडी बाद केला आणि एकच धाव इथे मात्र दिली. न्यू यंगस्टार चिखली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते मंगेश दादा पाटील आपण इथे उपस्थित आहात. आपण यावर व्यासपीठावर तुमचा सन्मान केला जाईल. एका बाजूला
अंश शीतल 11 श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ आणि संघाचे पुरस्कर्ते आहेत किरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेश शेठ माली, घोटगावचे उद्योजक, महाराष्ट्र ट्रिपल हिंद केसरी बैलाचे मालक अर्थात छोट्या सर्जाचे मालक आदरणीय निलेश शेठ प्रधान त्यांनी पुरस्कृत केलेला संघ, तरी एका बाजूला मंगेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्या पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. दोन्ही पुरस्कर्त्यांचं खरं तर मनापासून स्वागत आहे. ओ नंबर दुसरं षटक क्रमांक दुसरं जिनीत पवार, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. ओ शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाज अगदी प्रयत्न करत होता, बॉलचा पाठलाग जरूर केला परंतु बॉलपर्यंत बॅटला पोचू शकला नाहीये. दरम्यान डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय रोहित गायकर हा फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर एंडला जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, कारण त्याचं कारण राहिलं प्रथमेश पाटील पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार बनला गेलाय. अगदी सुरुवात भरपूर चांगली केली रोहित कोहलीच्या माध्यमातून. आता जिनीत पवार, रोहित कोहलीनंतर याही फलंदाजाला कोपऱ्या संघामध्ये ओळखलं जातं. आवाज आला इथपर्यंत आणि कॉट बँडची विकेट आहे, दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळालं. फलंदाज रोहित गायकर ज्यानं 4 बॉल खेळले आणि 1 धावेचं योगदान दिलं. बॅटची बाहेरची कडा लागली, पुढचं काम इष्टरक्षकांना अगदी चोख बजावलं गेलं. गोलंदाजीला सध्याच्या घडीला आपण संघ पाहतोय तो म्हणजे अंश आणि शीतल 11 DCC कोपरा असा संघ. खरं तर या संघाला पुरस्कर्ते जेव्हापासून हे 2 पुरस्कर्ते मिळाले गेले तेव्हापासून या संघाचं लक फॅक्टर एवढे चांगलं निघालंय. अगदी मागील 2-3 वर्षापासून पाहतो की कोपरा संघ अगदी वेगळ्या फॉर्मात आहे. त्याचं कारण राहिलं की अंश 11 आणि शीतल 11 या नावानं जेव्हा DCC कोपरा मैदानाच्या आतमध्ये उतरतो ती वेगळी ऊर्जा आणि त्यांचं वेगळं कार्य प्रत्येक मैदानामध्ये खेळताना आणि पाहताना खरं तर हे करताना आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील उजव्या हाताचा फलंदाज आहे, 4थ्या क्रमांकावरती आलाय. थोडंसं दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. ओ इनटू द स्लॉट, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम स्ट्रोक आलाय षटकार. थँक्यू सो मच. काय सुंदर फटका, अगदी तुम्ही रिप्ले ॲक्शनमध्ये पाहू शकता. वाट पाहिली गेली आणि बॉल ज्या गतीने आला अगदी त्याच गतीनं त्याला पलीकडे पाठवलं गेलं. हो इकडे खोलवर टाकलेला बॉल अगदी सन्मान दिलाय, मी तर म्हणजे ढकलला गेला ऑफ साईडला. वाईडिश मिड विकेटच्या रिझनला तिकडे 1 धाव जरूर पाहायला मिळेल. कुणाल पाटील जणू काही असं आपण म्हणू शकतो की सुधीर दादा हा बॅटर अगदी डगआउटमधनं सेटअप होऊन आलाय आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रामुख्याने असं बॅटर बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. इवन 11व्या नंबरचा बॅटर सुद्धा अशी कामगिरी सातत्यानं करताना बऱ्याच वेळा आपण पाहिलं गेलंय आणि हा तर अगदी मधल्या फलीमध्ये आपला विश्वास आहे या फलंदाजावरती, टीमनं टाकलेला विश्वास आणि त्याला विश्वासासार्थ अशी ही बॅटिंग तुम्हाला खरं तर कुणालच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. आता स्ट्रायकर एंडला सूरज जो डाव्या हाताचा आघाडीचा फलंदाज आहे. जिनीत तयार आहे. जिनीतसाठी हा जिनीतनं टाकलेला बॉल लेग स्टंप सोडून जाणार आहे, कारण उजवा आणि डाव्या हाताचा फलंदाज जेव्हा सुधीर दादा स्ट्रायकर एंडला असतात ना तेव्हा ती अल्टीपल्टीच होते. तेव्हा लाईन लेंथमध्ये बदल करते वेळेस गोलंदाजाला खूप साऱ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि एक्झॅक्टली ती मुवमेंट आणि त्या प्रकारचे दृश्य आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण आधीच्या बॉलवरती कुणाल उजव्या हाताचा होता, त्यामुळे जी लाईन होती त्याच लाईनवरती आता डाव्या हाताला टाकलं म्हणजे तिथे वाईट बॉल घोषित केला पंचानं. पुढचा बॉल, ओ यू मिस, आय विल डेफिनेटली, ट्रिपल चित केलाय, दांडी उद्ध्वस्त केली.
आघाडीचे दोन्ही फलंदाज अगदी स्वस्तामध्ये परतले गेलेत, कारण दोन्ही फलंदाजांना खातंही उघडलं नाही आहे आणि त्रिपलाचीच झाले, त्याहून अधिक ती जमेची बाजू होती. नवीन बॅटर अगदी 5व्या क्रमांकावरती, धावपलकावरती 9 लागले गेलेत, अजून दुहेरी अंक गाठला नाही आहे. त्यामुळं दुहेरी अंक कितपर्यंत लांब लचक जाईल, त्यामुळं ती वेट अँड वॉच आहे सध्याच्या घडीला चिखले संघ. आता 9 धावा आहेत, आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक, इकॉनॉमिकल गोलंदाजी. इथेही या गोलंदाजामध्ये एक षटकार जरूर खाल्ला जिनीतनं, परंतु 8 धावा आणि 2 विकेट या गोलंदाजानं पटकावल्या. त्यामुळं कोपऱ्यात टीमसाठी ही फार जमेची बाजू आहे. त्यांना टॉस जिंकला गेले. गोलंदाजी कशासाठी आम्ही निवडली गेली आणि यंदाचे हंगाम आमच्यासाठी किती आल्हाददायक राहिले त्याचं वर्णन या मॅचमध्ये. हाही बॉल भरपूर चांगला. यस, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. चौथा आद्रा मिळतोय यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला, चिखले संघाला. कोपऱ्यात टीमचे रोहित कोळे आणि जिनीत पवार आतापर्यंत 2 षटकामध्ये 4 फलंदाजांना आघाडीच्या माघाडी पाडले आणि 9 धावा खरं तर इथे त्याने खर्च केल्या दोघांनी. मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुंदर गोलंदाजी आणि नवीन बॅटर प्रीतम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. टॉस जिंकला गेलाय अंश आणि शीतल 11 DCC कोपरा आणि त्यांच्या अगेन्स्ट खरं तर ज्या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते इव्हांश यंगस्टार चिखले असा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतो. परंतु व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, वल्लभ नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आपले युवराज पाटील बघा क्रिकेटचा आनंद घेतात. स्वागत आहे युवराज आपलं. बाळाराम पाटील यांना पाहतो आपण. दीपक फर्टिलायझर सारख्या नामांकित कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. हो टू कॉमेंट्री बॉक्स लवू फडके. थँक्यू सो मच महागुरू. वेळेचं बंधन आहे, टायमर ऑन आहे, याकडे लक्ष असू द्या. गोलंदाजी करणारी टीम 10 मिनिटांमध्ये 2 षटकं जरूर संपली. दरम्यान इकडे रिक्स होते. असं म्हटलं जातं रिक्स आहे तो इश्क आहे, कारण इश्क करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं आणि क्रिकेटमध्ये सिंगल बनवते वेळी तुम्हाला या गोष्टींचा अगदी अनुभव येतोच. दरम्यान यश कोहली गोलंदाजीला कोपरा टीमकडनं 3रं षटक मार्गस्थ करत असताना आणि पहिल्या बॉलवरती ते सिंगल मिळवले गेले. स्ट्रायकर एंडला कुणाल होते, कुणालनं सिंगल गेले. आता स्ट्राईक रोटेट आहे. स्ट्रायकर एंडला तुम्हाला प्रीतम पाटील पाहायला मिळेल, न्यू बॅटर, जो खरं तर 6व्या क्रमांकावरती आला आहे. 6व्या आणि 4थ्या क्रमांकाची ही जोडी आता तुम्हाला मिडल ऑर्डरसाठी सक्षम बॅटिंग तुम्हाला इथे करावी लागेल. यशचा पुढचा बॉल खोदू काढलाय, परंतु तिकडे फिल्डर आहे. डीपमध्ये प्रोडक्शन आहे डीप पॉईंटला आणि 1 धाव याही बॉलवरती. सिंगल डबल न इथं मात्र धाव फलकाला थोडंसं पुढे सरकताना नेण्याचं कार्य राहिलं गेलं. 11 धावा डबल डिजिट आता मात्र धाव फलकावरती आल्यात, परंतु त्यासाठी कदाचित थोडा उशीर झाला की काय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं होत्या. याच्यामध्ये एक चांगला फटका जरूर पाहायला मिळाला जो षटकार आलाय. पहिलं षटक आल्हाददायक राहिलं खरं तर कोपरा टीमसाठी 1 धाव आणि जिनीत पवारचं 8 धावांचं षटक होतं. त्याच्यामध्ये 1 वाईट आणि 3 विकेट सुद्धा होत्या, परंतु 1 षटकारही होता, तेही विसरून चालणार नाहीये. यश कोहली तयार आहे. बॅटची बाहेरची कडा, गॅप भरपूर मोठा, धावांचा नाही तोटा, मिळतील 4 चौकार. मागच्या बॉलवरती अगदी चौकार आलाय. सुंदर चौकार होता, कारण का तिकडे अगदी फलंदाजानं जाणून बुजून तो बॉल तो स्ट्रोक खेळला होता, त्यामुळे तो चौकाराच आहे. अपील फिंगर ऑन आणि अर्धा संघ अगदी 15 धावेवरती गारद होतो चिखले संघ. खरं तर कुणाल इकडे बाद झाला, ज्यानं 5 बॉलमध्ये 1 चौकार आणि 1 षटकार जरूर ठोकला होता. यानंतरची लढत असेल आई गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष यार ज्या अनुमान उमरली क्रिकेट संघ. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे.
गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष जानुमान उमरली क्रिकेट संघ. मागच्या बॉलवरती अगदी कुणालची जी आपण विकेट पाहिली गेली, खरं तर तिकडे पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याआधी कुणालनं पॉपिंग ग्रेस सोडली होती, त्यानं अगदी खिलाडी होती ते दाखवली, कारण हा क्रुशल मोमेंट होता या मॅचचा. आणि तिकडे बॅटची इनर एज जी आतली कडा लागली होती ती आधीच त्यानं स्पष्ट केली, हो इकडे बॅटला बॉल लागला माझ्या, आणि तिकडे झेलबाद म्हणजे 5वा फलंदाज माघारी परतला जातो. 15 धावा धाव फलकावरती आहेत. हिवांशु यंगस्टार चिखले संघ बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. टॉस खरं तर कोबरा टीमने जिंकलाय, ज्यानं गोलंदाजीचा निर्णय, आणि योग्य निर्णय, परंतु इथे हा बॉल वाईट आहे. आत्तापर्यंत ह्या डावामधील हा दुसरा वाईट बॉल पाहायला मिळतो. एक जिनीतच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला, परंतु जिनीतनं वाईट टाकल्यानंतर विकेट 2 बॉलमध्ये 2 होत्या. आत्ता इकडे काय घडणार आहे, कारण बॉल आत्तापर्यंत इकडेही 4 झालेत, 2 बॉल अजून पेंडिंग आहेत. त्यामुळं इकडेही तशाच पद्धतीची गोलंदाजी होईल का, यशकडे पाहावं लागेल. 23 तर बॅटचा फ्लोही तेवढ्याच गतीनं फिरला होता. बॅटर अगदी पाहिलं तर आपण सर्वेश मात्रे होते. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. पंचांचा सिग्नल होता की हा बॉल चांगला आहे, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. त्यामुळे टेक्निकल टीमकडे, टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवला जाईल. तिसरे पंच आमचे तयार आहेत. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे वाईटसाठी, त्यामुळे इकडे चेकआउट केलं जाईल. GTC वाहिनी इकडे तयार आहे. टीव्ही अंपायर सफाय डिलिव्हरी, अंपायर्स कॉल आहे, कारण अंपायरने आधीच सांगितलं होतं का, आणि त्यामुळे तिकडे हा रिव्ह्यू गमावला गेला आहे. आय थिंक अजून एक रिव्ह्यू आहे मित्र मला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण बिमरसाठी तो वापरावा लागेल. त्यामुळे वाईटसाठी तुमच्याकडे एक आणि बिमरसाठी असे 2 रिव्ह्यू आहेत. त्याचा तुम्हाला उपयोग योग्य वेळी करायला. खोदून काढलाय बॉल, चालला तिकडे, रनआउटची चान्सेस, डायरेक्ट हिट, कदाचित ही चुकी, आणि तिकडे सिंगलला डबलमध्ये परिवर्तन, कारण इकडे अतिघाई असं म्हटलं जातं संकटात नेते. फिल्डर होत्या तिकडे अगदी मिड ऑफच्या रिझनला, परंतु 2 धावा या बॉलवरती आल्या. षटक क्रमांक 3 समाप्त आहे. तर याच दरम्यान आज रील्स कॉम्पिटिशनचे जे स्पर्धक आपल्यासोबत जॉईन झालेत, ज्याने झकास आणि एकदम टॉप रील्स बनवलेत, कॉन्टेंटसोबत भारी सीन तुम्हाला पाहायला मिळते, त्यांचा मी थोडा सत्कार करतोय. रील स्पर्धक कॉम्पिटिशन आयुष क्रिएशन 68, आयुष दिनेश पाटील तोंडरे. आयुष पाटील यायचं आणि आपला सन्मान घेण्यासाठी मी परेश शेठ पाटील, प्रभाकर शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आज रील्स कॉम्पिटिशनचे स्पर्धक. असं वाटलं सुरुवातीला मी उल्लेख केला की एखादा सेलिब्रिटी जेव्हा एअरपोर्टला येत असतो तेव्हा पापरराजी त्याला कॅप्चर करतात, तो सीन पाहायला भेटला, आणि आयुष क्रिएशन 68 यांचा सन्मान केला जातोय. सक्षम किशोर पाटील तोंडरे, एकविरा सिनेमॅटिक हा पेज आहे सक्षम पाटील यांचा. सक्षम पाटील तोंडरे ज्यांचा एकविरा सिनेमॅटिक पेज आहे त्यांचा आपण सन्मान करूया. प्रभाकर शेठ पाटील, उद्या एकूण 16 व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अपलोड होतील स्पर्धेचे, आणि या 16 व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगला कॉन्टेंट पाहायला मिळेल. कोलवाडीचे सौरभ म्हात्रे, सौरभ डिजिटल या पेजचे ओनर आहेत. सौरभ लगातार 3ऱ्यांदा आमच्या कॉम्पिटिशनमध्ये आलेत. सौरभ, तुम्हाला शुभेच्छा असतील. झकास कॉन्टेंट, तुफान स्टाईल कडक एंट्री तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यानंतर RK सिनेमॅटिक करण खानावकर कानपोली यांचा आपण सन्मान करतोय. तब्बल 10-11 हे आमचे कॉम्पिटिटर आहेत. सजोग दादा या आपण जॉईन करायचं आहे, तेही मुख्य आयोजक आहेत आमचे त्रिमूर्ती सजोगजी पाटील, RK सिनेमॅटिक करण खानावकर यांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर तन्मय व्हिडिओग्राफर 153 तन्मय कांबळे जे आमचे वलपचेच आहेत, त्यांचे व्लॉग खूप सुंदर असतात. तन्मय यांना आपण सन्मानित करूया. डेली व्लॉग्स ते बनवत असतात की आज इथे मॅच आहे, हे घडलं, या छोट्या छोट्या ब्रेकिंग न्यूज. आणि असं होतं की सकाळी उठल्यानंतर आपण देवाच्या पाया पडत नाही, परंतु मोबाईलला पहिले रील्स बघतो की आज इंस्टाग्राममध्ये काय आहे, ते ह्या सर्व अपडेट्स असतात. तन्मयचं सन्मान. PK व्हिडिओग्राफी पवन काथारा यांचं नाव आहे नेवाली, त्यांचा आपण इथे सन्मान करूया. आज परेश शेठ, संजोग दादा आणि प्रभाकर शेठ यांच्या प्रेमाखातीर हे स्पर्धक आलेत. प्रथम पारितोषिक आहे 4462, द्वितीय पारितोषिक 2253 आणि तृतीय पारितोषिक आहे 1569. 3 पारितोषिक आहेत त्या स्पर्धेसाठी. ऋषभ व्हिडिओग्राफी वलवलीचे आहेत आमचे. ऋषभ या,
त्यांचा सन्मान केला जाईल. छोटा तीर घाव वगैरे गंभीर. थोडासा वेळ घेतो मी, क्षमा असावी, परंतु हा सन्मान खूप महत्त्वाचा आहे कारण उद्या इंस्टाग्रामवरती अनेक रील्स तुम्ही पाहाल. एक सन्मान बाकी आहे. मनीष पाटील, नवीन वसाहत रोहिंजट, MR सिनेमॅटिक. मिस्टर सिनेमॅटिक याचा सन्मान करूया. हा शेवटचा सन्मान होता. तब्बल 11 हे स्पर्धक आहेत. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. नवीन पिढी, धडाकेबाज रील्स एडिटिंग तुम्ही पाहाल, कमाल एडिट आणि कडक कॉन्टेंट ज्याचा असेल, ज्याची व्हिडिओ इंस्टाग्रामवरती आग लावून टाकेल त्यालाच हे प्रथम पारितोषिक मिळेल. अभिनंदन, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा घेऊन चालतोय. 12 चेडूचा खेळ बाकी आहे आणि ऐकूया लवजी फडके सर खेरणे यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर. अगदी ज्यांच्या मुलं या स्पर्धेचा बोलबाला होणार आहे ते आमचे लाडके रील स्टार, त्यांचा सन्मान होताना आपण पाहिलं गेलं. मॅचकडे आपण बोलतोय. सामना क्रमांक 2 सध्याच्या घडीला आणि षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. तनिष कोळी पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. सर्वेशला माघारी परतवलं गेलं. नील आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. टोटल धावा धावपलकावरती 19. 6 फलंदाज माघारी. 6 फलंदाज खरं तर इथे माघारी परत गेले. 19 धावा. चिखले क्रिकेट संघाच्या फलंदाजांना BC पाटील बघा, त्यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. हे पारितोषिक मी तर म्हणेल महागुरु सर येणंच बाकी होतं आणि यायलाही हवं होतं. परत एकदा गाडी बरोबर रुलावरती येत नाही आहे. मी तर म्हणेल तनिष कोळेच्या आणि पंच सुनीलजी तांडेर सर सांगतात की असं चालणार नाही आहे. जर असं वारंवार तुम्ही करत असाल तर तुम्हाला पेनल्टी सुद्धा आम्ही देऊ. ही फर्स्ट वॉर्निंग आहे. परत एकदा गाडी अटकली गेली. हे बॅटल आहे. खरं क्रिकेटमध्ये ही खुन्नस असायलाच हवी. मैत्री मैदानाच्या बाहेर, परंतु मैदानाच्या आतमध्ये लढाई व्हायला हवी आणि ती लढाई एकतर्फी नसावी, ती दोन्ही बाजूनं असावी. आणि हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. हो, इकडे फुल टॉस बॉल होता. पंच स्क्वेअर लेगच्या पंचांनी दर्शवलं इट्स अ नो बॉल आणि 1+1 आहे. सिंगल धावे. अगदी मी तर म्हणेल बॅटरसाठी एक तोफाच होता. बाईच्या स्वरूपात सिंगल आली आहे. त्यामुळे 1+1 2 धावा आहेत. आता इथून ॲडव्हान्टेज, इथून जो बोनस मिळाला गेला आहे मी तर म्हणेल चिखले टीमला, आता त्या बोनसचा प्रवीण आता पूर्णपणे फायदा घ्यावा लागेल. कारण जी धावसंख्या रखडली होती तिला आता वेगळी चालना मिळाली आहे. कारण नो बॉल प्लस सिंगल आहे. त्यामुळं 2 धावा एक्स्ट्रा. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावपलकावरती. 6 फलंदाज जरूर माघारी परतले, परंतु इथून येणारे 2 बॅटरना आता प्रयत्न करावा लागेल. यस, आमच्यामध्ये क्षमता आहे, त्यामुळं आम्ही या टीममध्ये जागा का बनवली आणि ते दाखवावं लागेल. फ्रीडचा बॉल खोदून काढलाय. फिल्डर इंटरेस्टेड आहे, परंतु झेल टिपलं काही फायदा होणार नाही. रनआउटची विकेट मिळेल का? यस, मिळतंय. आणि हे गडबड झाली आहे. त्या 2 फलंदाजामध्ये 7वा फलंदाज माघारी परतला जाईल. पी.के. शेट पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि त्यांचं निमंत्रण स्वीकारून राकेश मिश्रा, अखिलेश रहाय, बालाजी रेसिडेन्सीचे रहिवासी आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. जानुमान अमन ब्रिगेड, रियांस 11 क्रिकेट संघ बलप यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. चला बोलूया आमचे लहू फडके यांच्याकडे. थैंक यू सो मच महागुरु. आता 7 फलंदाज इकडे माघारी परतले गेले. ऐसा अक्सर कहा जाता है कि अब चिखली टीम के ऊपर ऑल आउट का खतरा शायद मंडरा रहा है, क्योंकि अभी भी इस पहले सत्र की गेंदें देखे जाए तो लगभग 9 गेंदें अभी भी फेंकनी बाकी है. तो इन बीच में 9 गेंदों में 3 विकेट आसानी से आ सकते. कॅचची संधी आहे इकडे, परंतु फिल्डर इंटरेस्टेड नाही आहे, त्यामुळे जिनीत एका टप्प्याने बॉलला अडवलंय. फेकी अचूक आहे, परंतु इकडे रनआउटची चान्सेस आहेत. 1 मोर विकेट. यस, मिळतोय. 8वा फलंदाज माघारी परतला जाईल. फलंदाज श्रीनाथ बॅक टू द पॅव्हिलियन.
दरम्यान इकडे 8 फलंदाज आता माघारी परतले गेले. 23 धावा प्रवीण धावपलकावरती 5 षटकांचा सामना आहे आणि काय परिस्थिती सध्याच्या घडीला. परंतु एकीकडे गोलंदाजी बहारदार आहे. आपण कोपरा टीमची पाहू शकाल, कारण 8 फलंदाजांना आतापर्यंत माघारी परतवलं गेलंय आणि कोपरा टीमकडे बॅटर सुद्धा भरपूर आहेत. धीम्या गतीनं टाकलेला बॉल फलंदाजांना आधीच घेरलं होतं की इकडे धीम्या गतीनं बॉल आलाय. अजून एकदा चान्सेस होता, परंतु इकडे नकार आलाय की यार नाही, आता सलग आपण रनआउटच्या विकेट नाही फेकायच्या. इकडे ऑलआउटचा जो खतरा आता आपल्या अंगावरती आला ना, त्याला कसं बसं सावरायचं आहे हे याने निर्धारित केलंय. वेळेचं बंधन आहे, अगदी टायमर ऑन आहे. 19 मिनिटं होऊन गेलेत, जवळपास 20 मिनिटं आता पूर्ण होतील. त्यामुळे हे 4थं षटक, अजून बॉल शिल्लक आहे एक, तो टाकण्यासाठी तनिष तयार आहे. इकडे गॅप बनवलं गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तिकडे फिल्डर इंटरेस्ट आहे, बॉलला अडवलं जाईल. दरम्यान याही बॉलवरती सिंगल येईल आणि इकडे षटक क्रमांक 4 समाप्त. धाव पलकावरती 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट. तर लढत असणार आहे आई गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष यार 11 जे हनुमान उमरेली क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने शेवटचा पुकार आहे. बघा स्पर्धेचे नियमावली आहे. पहिलं सत्र वर्तमान जी लढत असतं मैदानामध्ये ते सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघनायकांना नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. एक संघ उपस्थित असेल आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अनुपस्थित अर्थात गैरहजर असेल तर जो संघ उपस्थित असणार आहे वेळेवर त्या संघाच्या बाजूने जो नाणेफेकीचा कौल आहे उजवा कौल दिला जाईल, अर्थात त्या संघाला नाणेफेक विजेता घोषित केलं जाईल. म्हणून दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. हो टू कॉमेंट्री बॉक्स लवू फडके. थँक्यू सो मच महागुरु. उत्तर झालं आता. खरं तर या डावातील सुरुवात तुम्हाला होतं मग शेवटचं षटक डेट ओव्हर स्पेशल. गोलंदाज साहिल कोळी. फटका चांगलाय, नटराज स्टाईलनं जागा बनवली, बॉल जाईल लॉंग स्टॉप रिझनला. एका टप्प्यानं ओव्हर द रोप 4 धावा. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 29 धावा धावपलकावरती. खरं तर कोपऱ्या संघाचा कुणाल ठाकूर, त्याचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सर्व आयोजन कमिटीकडनं. आणि कुणालचं एक वैशिष्ट्य राहिलं, 13 फेब्रुवारीला जे तोंडऱ्याच्या गावामध्ये जे आपण आमदार चषकाचं जे पर्व पाहिलं होतं, सेमीफायनलचा सामना होता किरणे विपक्ष कोपरा आणि कुणालनं ठोकलेला षटकार अगदी लाईटच घालवली होती. ती रील प्रचंड व्हायरल होती आणि कुणालची दहशत त्या मॅचमध्ये आम्ही पाहिली होती. आणि तिकडे महागुरु सर ती स्पर्धा थांबली होती त्या षटकारानं. आणि निश्चित स्वरूपात त्या स्पर्धेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत आणि त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला लगेचच. आणि तोही अंधारामध्ये करावा लागला. फार कमी असे क्षण आपल्याला पाहायला मिळतात आपल्या आयुष्यामध्ये. ती एक स्पर्धा आणि तो दिवस अजूनही आठवला जातोय. दरम्यान इकडे डॉट बॉल आलाय. चौकारानंतर साहिलनं चांगलं प्रत्युत्तर दिलं. बॅटिंग करत असताना नील हा फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा हे 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एखादी विकेट पडली तर 11व्या फलंदाजाला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये प्राचार्य करावा लागेल. सध्याच्या घडीला ती परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मी तर म्हणेल चिखले संघाच्या. पुढील बॉल टाकण्यासाठी साहिल तयार आहे, परंतु इकडे खेळाडू हार मांडण्यासाठी तयार नाहीये. इकडे बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पलीकडे. चौकार. आत्ता जो चौकार आपण पाहिला गेला रिप्लाय ॲक्शनमध्ये ज्या पद्धतीनं पाहिला गेला नीलनं, प्रवीण आत्ताची क्रेज त्याच पद्धतीने स्टंप दाखवलं जातं बॉलरला, बाबा एकदाशी तो इकडे टाक बॉल, आणि नेमका तिथनंच त्याला चोप दिला जातोय. आणि नील नेमकं तेच करतोय. कारण टेल एंडर म्हटलं तर त्यांना परवाच नसते की बाई विकेट गेली तरी काय हरकत नाही, परंतु आम्ही मारणार. आणि ते सध्याच्या घडीला चित्र चालू आहे.
परत एकदा बॉल बॉल जाईल सीमा पलीकडे आणि हा उत्तुंग षटकार. क्या बात आहे. नीलच्या बॅटनं षटकार आलाय. मला 8व्या नंबरवरती महागुरु हा फलंदाज आलाय आणि काय धावा बनवतोय. एक अॅनालाइज आमचं सध्याच्या घडीला चालू होतं की कितपर्यंत धावा जातील. असं वाटलं होतं की 35 पर्यंत थांबतील, परंतु आता त्याहून अधिक अगदी सुधीर दादा धावा बनल्यात 39 आणि बॉल अजून महागुरु 2 शिल्लक आहेत. त्यामुळे आता आपण 50 पर्यंत 40+ तर आहेत. हे मात्र गृहीत पकडू शकतो कारण 39 आहेत. त्यामुळे जवळपास 2 मोठे फटके आले. प्रयत्न करतोय बॅटर इकडे नील. बॉल गॅपमध्ये पाठवलाय. गॅप भरपूर मोठा आहे परंतु फिल्डर आलाय तिकडनं. बॉलला अडवलं जाईल. 2 धावा आरामात पूर्ण आणि तिकडे थांबणार नील. नीलला चांगलं माहिती आहे की इकडे माझ्या बॅटला बॉल लागतोय, त्यामुळं मी आता स्ट्रायकर एंडला थांबणार कारण आधीच्या आघाडीच्या फलंदाजानं जे केलं नाही ना ते मी करतोय सध्याच्या घडीला. त्याने आत्तापर्यंत 6 बॉलमध्ये जवळपास 15 धावा इथे बनवल्या गेल्यात एकट्यानं आणि टीमची टोटल 41. 7 मध्ये 17 आहेत सध्याच्या घडीला नील. हे चांगली फाईट कारण का टेल एंडरला कधी कधी संधी मिळते ना त्यालाही ते संधीचं सोनं करावंच लागतं. शेवटचा बॉल आहे. हो इकडे रनआउटची चान्सेस आहेत परंतु नील पोचलाय आणि 1च धावा आहे. इकडे थांबावं लागेल. पहिलं सत्र आता एकंदरीत इकडे समाप्त होतंय. टीमची टोटल 42 आणि 43 धावेचं आव्हान इकडे मात्र कोपऱ्यात संघाला 5 षटकामध्ये बनवायचे आहेत. यांचं आगमन झालेलं आहे. स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ पी.के. शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. ER11 जानुमान उमरली क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहे. आई गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. बघा जगन्नाथ आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहे ते आम्हाला इथे सूचित करतात. चेंडू आता वर्तमान जी लढत आहे कोपरा विपक्ष चिखले दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्यापूर्वी इथे गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या संगणकाला यावं लागेल आणि चेंडू जर विकेटवर आदळलं गेलं फेकलं गेलं तर मात्र तुमच्या संघाला दंडित केलं जाईल आणि नाणेफेकीचा जो कौल आहे तो मात्र आपल्या प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या बाजूने दिला जाईल. चिखले युवांशी 11 न्यू यंगस्टार चिखले क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने जरी विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर युवांशी 11चे पुरस्कर्ते मंगेशदादा पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल. अखिलेश राय आणि राकेशजी मिश्रा यांचा सन्मान केला जाईल. या आई आहे राकेशजी अखिलेशजी आपला इथे सन्मान केला जाईल. आइए आपका यहाँ पर सम्मान किया जाएगा. इस प्रतियोगिता के हमारे ऑर्गेनाइजर प्रभाकर शेठ पाटिल और परेश शेठ पाटिल इनके शुभ हाथों से और संजोग दादा पाटिल ये त्रिवेणी संगम के शुभ हाथों से आपको यहाँ पर सम्मानित किया जाएगा. या दोन्ही व्यक्तिमत्वांना सन्मानित केलं जात आहे. मिश्रा साहेब आणि राय साहेब आणि राहुलजी वनगे राहुल दादा या आपला सन्मानित केलं जाईल. वेल आहे आपल्याकडे. अखिलेश राय यांचा येतोची सन्मान स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ अमन ब्रिगेड आदरणीय प्रभाकर शेठ पाटील यांच्या शुभास्ते मायेची उबदार सौंदर्याचे प्रतीक आणि स्वर्गीय यशस पाटील जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाचं सन्मान चिन्ह देऊन आमच्या त्रिवेणी संगमच्या शुभास्ते इथे रायसाहेबांचा सन्मान केला जातं. आइए मिश्रा जी आपका भी यहाँ पर सन्मान किया जाएगा. मी पुन्हा एकदा आमच्या त्रिवेणी संगमला इथे आमंत्रित करतो. आपण आदरणीय मिश्रा साहेब यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपली हिंदू संस्कृती आहे की अतिथी देव भव मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास वाते सुमनांजली आणि स्वागत नसे हा तर हा एक जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झालेला हा दैदित्य मनसवला. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. अंश शीतल
11 श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ रोहित साला मैदानामध्ये काय नेलने एकतर्फी झुंज दिली खऱ्या अर्थाने. एकट्याने भले थोडीशी एक चांगल्या प्रकारे संघर्ष करण्याचा, कमी वेळात चांगल्या प्रकारे संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. एक जबरदस्त खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी, इतर फलंदाजाची साथ न लाभली त्यांना की सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाल एकला. होऊन दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा आणि देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे. अशी खऱ्या अर्थाने फलंदाजी इथे नीलची आपल्याला बघायला मिळाली. प्रमोदादा आगलावी आपल्या शुभासे नाणेपैकी ते संपन्न होईल. चला एका बाजूला आई गावदेवी, गौरी स्पडणेवाले, राजेश शेठ काथारा यांचे पुरस्कृत केलेले संघ पाहतो. तर एका बाजूला यार त्याचे पुरस्कर्ते चला जे हनुमान उमरली प्रमोद दादा यांच्या शुभास्य नाणेपैकी ते संपन्न होईल. चला खेळ स्टार्ट करायचा बघा, वेळ कमी आहे, टाइम अलर्ट केला जाईल. आणि नाणेपैकीचा कौल इथे आई गावदेवी, प्रसन्न, गौरी स्पडणेवाले. फक्त निर्णय पेंडिंग असेल न, परंतु निर्णय तुम्हाला इथे अंमल करावा लागेल. अशी स्पर्धेची नियमावली आहे, इथे तुम्हाला निर्णय सांगावा लागेल. फिल्डिंग शतरक्षण करण्याचा निर्णय गावदेवी, प्रसन्न, गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाने इथे स्वीकारलेला आहे. आणि फलंदाजीसाठी यार जानमान उमरली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. ऑटो कॉमेंट्री बॉक्स यापूर्वी आवाज ऐकला लहू फडक्यांचा. आता बोलूया दिनेश पाटील यांच्याकडे बेलवली. धन्यवाद महागुरु. सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती एच पाटील दादा आणि जनार्दनदादा पाटील आम्हाला तुमची कायम आठवण येत राहील. आणि त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्याच नावाची स्मृतिचषक 2026ची ही भव्य दिव्य स्पर्धा. काय पिकअप शॉट आहे, बॅकफुटला गेलाय, डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून भन्नाट उडवला षटकार. या स्पर्धेचे जनक आदरणीय प्रभाकर शेठ पाटील, PK शेठ, अमन ब्रिगेड या नावानं अनेक वेळा संघ खेळताना पाहतो. त्याचबरोबर परेशदादा पाटील, SS एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा, SS कन्स्ट्रक्शन, रियांश, अमन ब्रिगेड, रियांश 11, जहानुमान, वल्लभ संघ अनेक वेळा खेळताना पाहतो. त्याचबरोबर जगन्नाथदादा पाटील, चेतनजी पाटील, अमनजी पाटील, शशिकांतजी सांगडे ही सगळी मंडळी आणि त्यांचे सगळे सहकारी एकत्र येत मात्र ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या कशी होईल यासाठी प्रयत्नशील राहिलेत. आणि त्या रजनीचा हा आजची पहिली रजनी. ठीक एज पहिल्या बॉलवर एक अफलातून फटका दाखवला. याच्या अगोदरच्या बॉलवर पहिला बॉल डॉट, त्यानंतर ठोकला षटकार. आणि रोहित कोहलीनं आपला क्रिकेटचा क्लास दाखवला होता. असं वाटलं की सामना खूप लवकर संपवला जाईल ज्या प्रकारची फलंदाजी. परंतु पुढच्याच बॉलवर मात्र आपण पाहिला तो श्रीनाथ चौधरीनं फलंदाज रोहित कोहलीला केला बाद. दिनेश बंधू, बेलोली गावामध्ये खऱ्या अर्थाने बघा, तुम्ही स्वतः त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर, प्रतिनिधी, आमदार चषकामध्ये खऱ्या अर्थाने चिखले क्रिकेट संघाचा परफॉर्मन्स अतिशय दमदार राहिला. त्यानंतर आपण मोहोच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चिखले क्रिकेट संघाने अतिशय दमदार परफॉर्मन्स केला. एक चांगल्या लयमध्ये आहे. आणि तुमच्या विभागाचा जर आपण विचार केला ना बंधू, तर निश्चित स्वरूपात प्रणय 11 सारा शिवकर आणि चिखले क्रिकेट संघ एक अतिशय चांगल्या लयमध्ये हे दोन संघ प्रकाश ज्योतातील स्पर्धेत आपण पाहत आहोत. नक्कीच महागुरु. खऱ्या अर्थानं मी आमच्या स्पर्धेमध्येही सांगितला की उत्तम दर्जा खेळ यंगस्टार चिखले संघ करतोय, पप्पन 11 पेठ संघ बहारदार खेळ करतोय, सहारा शिवकर संघ बहारदार खेळ करतोय. परंतु ज्या वेळेला तुमचा खेळ बहारदार होतो ना,
त्यावेळेला तुमच्याकडे प्लॅनिंग्स ही यायला हव्यात. आयोजक परेशदादा पाटील यांनाही पाहतो एक हसरा चेहरा. फिल्डर्सला फसवलाय. एकच रन्स मात्र मिळते. मिळवून शतरक्षक रेडी होता, त्याला मात्र फसवलं बॉलनं. एक रन्स मात्र मिळाली, ती म्हणजे सचिनला. सचिन पवार आणि जिनीत पवार. जिनीतवर हा सामना नवे हा संपूर्ण संघ बराच डिफेन्स करताना पाहिलं. पूर्वार्धामध्ये न्यू यॉर्कशायर संघानं नेमकं केलं काय? ज्या वेळेला धावा पहिल्या षटकामध्ये आल्या नाहीत, त्यानंतर थोडं थांबत धावा जमवणं, ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये कुडाव्या संघानं जमवल्या. अजय ठोंबरेचा क्लास पाहिला. ज्या वेळेला मोठे फटके तुम्हाला येत नव्हते, त्यानं सिंगल डबलवर एवढा भर दिला की स्कोरबोर्ड चालू राहिला आणि त्याच्यामुळेच तो संघ सुस्थितीमध्ये पोहोचला. आणि गोलंदाजी त्यांची ताकद आहे, त्या ताकदीवर तो सामना त्याने फिरवला. एवढंच नव्हे तर अजय ठोंबरेनं मिळालेला मॅन ऑफ द मॅच ही रुद्रा गोरेला दिला, ज्याने विकेट हॅट्रिक कमावली आणि 2000ची कमाई केली. इयत्ता 8वीमध्ये शिकतोय, खूप लवकर मैदानामध्ये आला आहे. यंगस्टार सगळे आहेत आणि त्याप्रमाणे यंगस्टार संघ चिखले वर्ष इथे मात्र आपण पाहतोय अंश आणि सीतर 11 DCC कोपरा. पूर्वार्धामध्ये धावा 42च बोर्डवर लागल्या. 43 धावांचं आव्हान सोपं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 1 बाद 9 धावा बोर्डवर लागलेत ह्या. आणि आता मात्र 24 बॉल 34चं समीकरण. पूर्वार्धामध्ये विचार केला तर DCC 11 कोपरा संघाची गोलंदाजी धारदार राहिली. पहिल्या 4 गोलंदाजांनी काय ताकद लावली आहे. त्यांचे फलंदाज जवळपास 8 आऊट झाले होते, परंतु 8व्या क्रमांकावर आलेला नील बडे. आता असं वाटलं की कोपरा संघाने विचार केला धावाच बनल्या नाही आहेत, आता उत्तरार्धामध्ये कशा धावांचा पाठलाग सहज होईल की काय. आणि क्रमांक 8वर आलेल्या त्या फलंदाजानं शेवटच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा जोडल्या आणि इथंच आपलं आव्हान टाईट केलं. आणि हीच तर रणनीती असते खेळाची. तुम्ही क्रिकेटमध्ये थोडे गाफील राहिलात ना की तो सामना तुमच्या हातून निसटून जातो. म्हणून जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही लढत राहायचं. स्लोवर बॉलला पीक केलं, हे अंतर गाठलं जाईल का? येस, ॲज इट इज लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा मात्र वेल टाईम केला सचिन पवारची पॉवर दाखवणारा षटकार. सूरज पाटीलच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचत हे आव्हान आमच्यासाठी जणू काही छोटंच आहे असं दाखवलं जात आहे. परंतु न्यू यॉर्कशायर चिखले संघाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर गोलंदाजी टिचून करावी लागेल. अतिशय उत्तम संघ महागुरू गडगे सरांनी सांगितला, संघ तुमचे स्ट्रॉंग कधी बनतात. खरं तर चिखले संघाचा विचार केला तर धीरजजी गडकरी, रवींद्रदादा गडकरी ही सगळी मंडळी, त्यांची सगळी वरिष्ठ मंडळी आपल्या संघासोबत राहते. प्रत्येक गावाचा जीव आपल्या संघांवर असतो. तुम्ही जिंकता हरता त्यावेळेला तुमचं गावही हरत असतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे ती क्षमता आहे, तुमच्या गावाला आनंद देण्याचे क्षण तुमच्या हातून येतात. तो क्षण कधी दवडू नका. स्वीपचा चांगला प्रयत्न, पण प्रयत्न मात्र फसला. बॅट हातून निघाली. जिनीत पवार, एक मोठी विकेट. स्वीप लगवायची होती, स्वीपचा फटका फसलाय आणि जिनीत ही चकलाय. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू डगआउट. आणि अंश 11 श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ फलंदाजी करतो. त्यांचे सर्व समर्थक काही
काश्मीर येथील प्रवासासाठी गेलेले आहेत आणि काश्मीरवरून खऱ्या अर्थाने कोपरा क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सर यांच्याकडे बोलूया. काश्मीरचं सौंदर्य पाहत पाहत मात्र आपल्या गावाचंही क्रिकेटचं सौंदर्य त्यांची सगळी मंडळी पाहते, त्या सगळ्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. बघा महागुरू गडगे सर, मी नेमकं तेच सांगितलं की आपल्या गावातील माणूस कुठेही बाहेर जाऊ द्या, परंतु आपल्या गावचा संघ कुठे खेळतोय हे त्याचं प्रत्येकाचं लक्ष असतं आणि हीच तर महत्त्वाची गोष्ट आहे. चांगला बॉल 1 रन्स मात्र घेऊ दिली नाही आहे. पहिल्या बॉलवर डॉट टाकला यश कोहलीला, फिरवला आहे बॉल आणि नॅचरल स्विंग पाहिली आपण सूरज पाटीलची. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळाचा विचार केला ना तर तिसऱ्या बॉलवर दोन्ही विकेट पडलेत. तिसरा बॉल कोपरा संघाला थोडासा घातकच राहिला आहे. इथून जर न्यू यंगस्टार चिखले संघाला पलटवार करायचं असेल ना तर डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवावा लागेल, परंतु लँडिंग करू शकला नाही सूरज पाटील. आणि जेव्हा जेव्हा पाहिलंय, काही दिवसापूर्वीचीच घटना आहे, जर नीट लँडिंग झाला नाही की अपघात पक्का आहे आणि तोच अपघात झाला. आला चौकार. आपल्या बॉलला लँड करू शकला नाही आहे, त्याच्यामुळे फुलटॉसला मात्र यश न कन्वर्ट केला स्क्वेअर लेगच्या मधून. चौकारासाठी लगेचच जणू काही पण केलाय स्वतःनी. कोपरा संघाच्या फलंदाजाने एक मोठा फटका लगवायचा आणि बाद व्हायचं. तिन्ही फलंदाजांचा खेळ असाच राहिलाय. षटकार ठोकला, बाद झाला, षटकार ठोकला, बाद झाला, चौकार ठोकला, बाद झाला. तिन्ही फलंदाजांनी धावा जरूर जोडल्या, परंतु क्रीजवर ते उभे राहू शकले नाही आहेत आणि त्याच्यामुळेच इथे मात्र धापलकर धावा लागत आहेत. 3 बाद 20 धावा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 20 43 धावांचा पाठलाग करताना अजूनही 18 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. मी सांगितलं होतं न्यू यंगस्टार चिखले संघाला जिंकायचं असेल तर डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल, परंतु हे आव्हान जेनित पवारच्या टीमसाठी खरोखरच महागडं आहे का हाही विचार एकदा कोपरा संघाला करावा लागेल. अंशान शीतल 11 DCC कोपरा संघ आव्हान मोठं नाही आहे, परंतु प्रमोददादा आपण नेहमीच म्हणतो ना की ठेच तुम्हाला डोंगरापासून लागतच नाही, ठेच लागते छोट्या छोट्या अडथळ्यांपासून. ही छोटी अडथळे जेव्हा मोठे बनायला लागतात ना तो खरा त्रास राहतो. परंतु आजकालचं धावतं युग आणि धावता युगामध्ये फास्टफूड झालेली ही मंडळी मात्र या छोट्या आव्हानाचा पाठलाग कसा करील, एका बाजूला रोखला जाईल का. एक षटक जर चांगलं आलं ना तर चिखले संघ कमबॅक करू शकतो, हे कदाचित कोपरा संघाला अवगत असायला हवं. ज्याप्रमाणे सिंगल डबलचं क्रिकेटचं वैभव आहे, टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लेदर क्रिकेट तुम्हाला नेमकं काय शिकवतं? पेशन्स तुम्हाला शिकवतं, जास्तीत जास्त बॉल कसे खेळायचे, डोळे विस्फारून बॉलकडे कसं पाहायचं. परंतु टेनिस क्रिकेट फक्त षटकार, फक्त षटकार. टेनिस क्रिकेटची भाषाच ती आहे. या टेनिस क्रिकेटमध्ये कोणालाही माफी दिली जात नाही. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक वेळा लो स्कोरच्या मॅचेसला मात्र आपण वाचवताना पाहिलेत, परंतु इथे कोपरा संघाच्या फलंदाजांना घाई आहे, थांबायचं नाव घेत नाही आहे. सचिन पवारची पॉवर आणखीन एकदा दिसली आणि त्याने उडवला आपल्या खात्यातील हा दुसरा षटकार. सामन्याचा विचार केला तर तुम्ही ज्या वेळेला कमी धावा असतात त्यावेळेला गोलंदाजी टिचून व्हायला लागते आणि फलंदाजांनी विचार केला की या धावांचा पाठलाग आम्हाला लवकर करायचा आहे. सचिनची पॉवर दाखवतोय आणि उत्तमरित्या इथे मात्र ताकद दाखवली जाते. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यामध्ये कधी विमानात बसण्यासाठी पैसे लागतात, परंतु विमानातून उतरण्यासाठी नशीब लागतं, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पूर्वी विमानात बसण्यासाठी लोक म्हणायचे की आम्हाला मिळत नाही, आता म्हणतात नको, आहे ते बरं आहे, पैसे भरायचे आणि जीव ही धोक्यात टाकायचा. परंतु आपणही कसले दर्दी आहोत,
300 रुपयाचा इन्शुरन्स काढत नाही त्या तिकिटामध्ये. बॅटच्या आतले कडा शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल, सिंगल रन डायरेक्ट हिटचा जर झाला असताना तर फलंदाजाला ॲब्सल्युटली परतावं लागलं असतं, पण तसं झालं नाही आहे. कोपरा संघाचा एका सचिन पवारनं ठोकलेल्या षटकारानं समीकरण बॅलन्स केलं. आता मात्र बॉल रन 16 बॉल आणि 16 रनची गरज. रिमेनिंग 16 बॉल्स रिक्वायर्ड 16 रन्स. 16चा हा गणित. गोलंदाज पाहतो आपण प्रीतम पाटील. प्रीतम पाटीलच्या बॉलला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल केला, क्षेत्रक्षक तैनात आहे, फेकी होईल आणि एकच रन्स मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक फील्ड केलं आणि रन्स मात्र मिळते. 28 रन मजर मारते. 15 बॉल आणि 15 धावांची गरज. सचिन ज्यानं 2 षटकार ठोकलेत लाजवाब, त्यानं मात्र या सामन्याला गिरकी देण्याची कामगिरी आपल्या परीनं उत्तमरित्या केली आहे. प्रीतम पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटची पुन्हा एकदा आतली कडा, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्रक्षक जरूर आहे. बॉलला उचलेल, फेकेल. दुसऱ्या रनचा हा नाहक प्रयत्न पहिल्यांदा वाढला, परंतु कदाचित न्यू यंगस्टार चिखळे संघाचे खांदे पडलेत की काय असंच म्हणायला हवं. इथे हमखास रनआउट होऊ शकला असता. कीपरची होते चूक, कलेक्शन झालं नाही आणि त्याच्यामुळे सिंगलला डबलमध्ये कोपरा संघाचे 2 फलंदाज कंप्लीट करतायत आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा जोडतायत. जेवढ्या लवकर त्याला सामना संपवायचा असाच खेळ आतापर्यंत सचिन पवारचा राहिला आहे. एका बाजूला सचिन पवार तर नॉन स्ट्राईकला कुणाल ठाकूर असे 2 फलंदाज क्रीजवर उभे आहेत. या धावा जेव्हा जेव्हा बॅटला लागेल कॅज्युअल ॲप्रोच. मी म्हटलं होतं ना, कॅज्युअल ॲप्रोच राहिला आहे. रन्स मात्र मिळत आहेत 2. कदाचित फिल्डर्स जास्त वाकू शकला नाही आहे. आजकालचे 40+ मास्टर्सने एकदा बघा, सकाळी 7 वाजता जाऊन क्रिकेट सुरू करतायत आणि आजही ती फ्लेक्झिबिलिटी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं ना अनिलजी टेंबे सर, तर 40+ मास्टर्सच येते आणि नवीन पिढी 2 सामने खेळल्या की कंबर दुखते, पाठ दुखते, इतर कामं पण खूप आहेत त्याच्यामुळे दुखतात ती. इतर बरीचशी कामं त्या मंडळीला पडली आहेत. 13 बॉल आणि 11 धावांचं समीकरण. सुरेख फटका कव्हरच्या दिशेनं लॉफ्ट केला. एकच रन्स मात्र मिळेल. जेवढे बॉल कनेक्ट करतील ना कोपरा संघाच्या फलंदाज तेवढं लवकर सामना संपेल. कोपरा संघाला पराभूत करायचं असेल तर डॉट बॉलचं पर्सेंटेज आणि कोपरा संघाला जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉलला कनेक्ट करायचं. ॲटोमॅटिक सामना जिंकून जाईल. कारण डॉट बॉल न खेळता कनेक्ट केली की रन येणार आणि ज्या वेळेला कनेक्शन केलं जातं ना त्यावेळेला धावा हमखास येतात. चला, पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. वल्लभ गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मण पाटील वल्लभ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला मी अनुमान अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. ते सुवर्ण संध्या बघा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सुद्धा षटका 3 विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 50 धावांची खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला 6000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मग त्यामध्ये आमचे चेतनदादा पाटील, ओमकार रॉय आणि शशिकांतजी सांगडे या 3 मान्यवरांच्या किंवा आयोजकांच्या शुभ हस्ते तब्बल 6000 रुपये 50 धावा करणाऱ्या खेळाडूला जातील. अमनजी पाटील यांच्याकडून सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, विकेट 1000 रुपये. त्याचबरोबर आपण इथे पाहतो दक्ष विजय पाटील यांच्याकडून सुद्धा विकेट हॅट्रिक, सलग 3 षटकार, 3 चौकारासाठी 1000. त्याचबरोबर परेशदादा पाटील यांच्याकडून ऐवा झेलसाठी 200 रुपयाची बक्षीस. प्रत्येक मार्गातून पैसे कमवण्याचा संधी आहे. चला, परेशदादा पाटील यांच्या वतीने दिनेश बंधू खऱ्या अर्थाने आता प्रत्येकी प्रेक्षक कमाल झेल अर्थात ऐवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. परंतु बघा असते त्यामध्ये वाढ होईल. फायनलपर्यंत मला असं वाटतं परेश 1000पर्यंत जातील, कारण त्यांची नेहमी ओळख आहे. कारण यशेश पाटील साहेबांचे ते सुपुत्र आहेत.
एस एस पाटील कंस्ट्रक्शन मोठे उद्योजक आहेत, स्वागत आहे, ऑर्गनायझर आहेत. आलेल्या प्रेक्षकांनाही काहीतरी मिळावं, त्यांनाही मनमुराद आनंद घेता यावा, त्यासाठीच हा प्रयत्न. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे आणि त्यासाठी फ्रीज ही बक्षीस आहे. चांगला बॉल, पहिला बॉल मात्र ट्रॅव्हल केलाय गोलंदाज सर्वेश म्हात्रेनं आणि त्याच्यामुळेच डॉट बॉल. 11 बॉल 10 धावा. मी मगाशीच सांगितलं, कोपरा संघाला जिंकायचं असेल तर कनेक्ट करायचं, ॲब्सल्युटली रन येतील. परंतु चिखल्या संघाला जिंकायचं असेल तर डॉट बॉलचं पर्सेंटेज. हवेत राहिलाय बॉल, लँडिंग होईल सुखरूप आणि या लँडिंगवर धावा मिळतील तब्बल 2 धावा. याच धावा ज्या महत्त्वाच्या आहेत, बहुमूल्य आहेत, त्या मात्र अंशांशी तर 11 डिशेचे कोपरा संघाला मिळत आहेत. आणि या 2 धाव्यानं सचिन पवारनं या संपूर्ण उत्तरार्धावर आपलं राज्य प्रस्थापित केलं आहे. 11 बॉलमध्ये 2 षटकारांसहित तो 23 धावा खेळतोय. संघाची धावसंख्या 35 आहे. 10 बॉल आणि 8 धावांची गरज. 10 बॉल 8. अकुट टप्पा परंतु बराच बाहेर निघाला आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणि इथे मात्र व्हाईट बॉल आल्यानंतर लगेचच फिल्डिंग करणाऱ्या संघानं चॅलेंज केला निर्णयाला. आणि तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण लगेचच. प्रवीण पाटील सर एक उत्तम दर्जाचा ऑलराऊंडर म्हणजे ओळख राहिले. वाईट रेफर केला जातोय, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज दिलाय फिल्डिंग करणाऱ्या संघानं. बघूया आता नेमका निर्णय काय येतोय. त्याचबरोबर अनिलजी टेंबे सर पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये तिसरे पंच आहेत, त्यांच्याकडे मात्र डिस्कशन सुरू आहे. 3 पंच आज आपल्याला लाभत आहेत. यजमान अनिलजी टेंबे सर, सत्यवनजी काकडे सर अदई, सुनीलजी तांडेल सर बेलवली. व्हाईट बॉल कॉल, ॲब्सल्युटली बाहेर, बराच बाहेर पडा. आपण जी टी सीच्या माध्यमातून पाहतोय, टप्पा पडल्यानंतर बराच बॉल बाहेर निघाला आणि त्याच्यामुळेच इथे मात्र आजकाल टेंबे सर एक्सप्लेनेशन पण देणं गरजेचं राहतं, त्याच्यामुळे लगेचच क्लिअर झाला. 10 बॉल 7चं समीकरण. 10 बॉल 7. आजच्या या मैदानावरती मात्र न्यूयॉर्क स्टार चिखले संघाला आजचा पेपर कठीण चाललाय असं वाटायला लागलंय, कारण कोपरा संघानं पेपर सहज सोडवण्याचा प्रयत्न सचिन पवारच्या माध्यमातून केलाय. 10 बॉल 7चं समीकरण. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सर्वेश म्हात्रे, तर स्ट्रायकर मात्र सचिन पवार. कनेक्शन आलंय. मी म्हटलं होतं की जेवढे बॉल कनेक्ट होतील, चेंडू फलीमध्ये कॉन्टॅक्ट झाला की उत्पत्ती हमखास आहे आणि ती उत्पत्ती मात्र आली 1 रनची. 1 रन्स कोपऱ्या संघाला विजयाच्या अगदी समीप नेऊन ठेवतील, परंतु येणारी ही 1 रन्स चिखले संघाला या स्पर्धेतून बाहेर ढकलण्यासाठी 1 पाऊल पुढे ढकलतील. 9 बॉल 6 धावा. सामना बनवण्यासाठी तुम्हाला पहिले तुमची बॉडी लँग्वेज असायला पाहिजे. मी नेहमी सांगत आलोय की कोणताही पराभव पहिल्यांदा मैदानात होतच नाही, तो होतो पहिल्यांदा मनात आणि मग रणांगणात. हा झेल सांगतो या सामन्याचं चित्र. मी तेच सांगितलं होतं वारंवार, बॉडी लँग्वेज तुम्ही ज्या वेळेला 100% एफर्ट्स लावतात ना, पहिली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कळायलाच हवी की जर आम्ही 42 केलेत तर आम्ही 42 रोखण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आम्ही जर 42 दिलेत त्या 43 आम्ही करूच या नेक इराद्यानं मात्र दोन्ही संघ लढत आहेत आणि ज्याचं लढणं श्रेष्ठ ना त्याचा विजय. 8 बॉल 5. जर का झेल पकडला असता तर रन्स वाचली असती. कशाला वेळ वाचवायची आहे का? ॲब्सल्युटली वेल वेल वेल. अखेरकार वाटलं होतं की वेळ वाचली जाईल, परंतु नाही. लॉंग ऑफच्या दिशेनं एक सुंदर वेल झेल तिथं मात्र टिपला प्रेमनं आणि या झेलनं मात्र फलंदाज बाद झाला सचिन पवार, ज्यानं 14 बॉलमध्ये ठोकल्या 24 धावा.
जगदीश ठाकूर आणि आत्ता आवाज यायला लागला चिखले संघाच्या स्काउटमधून. ज्याप्रमाणे फिल्डिंग आहे त्यांना आता वाटायला लागलं की इथून हवा निर्माण झाली आहे का, परंतु तसा सामना अजिबात अवघड नाही आहे कोपरा संघासाठी, फार सोपा आहे. कदाचित सचिननं तोच प्रयत्न केला होता की एका फटक्यामध्ये सामना संपवतो, परंतु तो सामना क्रिकेट आहे, ते क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. आणि तो खेळ असाच आहे की तुम्ही ज्या वेळेला थोडेसे कॅज्युअल ॲप्रोच दाखवताना क्रिकेट लगेच. संकेत पाटील नेवाली आणि सूरज चिंद्रंकर वलवली यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. गिरकी घेताना मी अनेक वेळेला पाहिलंय. गोलंदाज शेवटचा बॉल फेकेल. 7 बॉल 5 धावांची गरज आहे. जगदीश ठाकूर स्ट्राईकवर. या बॉलवर धावा किती येतील? सुरेख सुरेख वेल डिफेन्स, उत्तम दर्जाचा फटका म्हणेन मी. सिंगल रन्सही कौतुक व्हायलाच हवं. ज्या प्रकारची गरज होती ती गरज भागवली. कदाचित जर हा बॉल डॉट आला असताना तर त्या 5 धावाही शेवट षटकामध्ये ताकदीच्या बनतायत. हे जगदीश ठाकूरनं आपल्या अनुभवाच्या आधारावरती ओळखलं आणि शेवटच्या बॉलवर तर मोठ्या फटक्याला नाही गेला, तर तो गेला सिंगलसाठी. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. जे परू टेंबोडे युवांशी 11 न्यू यंगस्टार चिखले क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे बघा. जर लागोपाठ 3 विकेट प्राप्त केल्या तर संघाचे पुरस्कर्ते युवांशी मंगेश पाटील यांच्या वतीने 5,555 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाईल. हॅलो, जर जगदीश ठाकूर यांनी जर षटकार ठोकला तर योगेशजी पाटील बेलोली यांच्याकडून तब्बल 1,000ची बक्षीस गुगल पे केली जाईल. परंतु खरोखर या षटकाराची गरज आहे का? खरोखर हा षटकार मारायचा आहे का? सिंगल रन्स घेत या सामन्याला संपवायचा आहे. चला, मंगेश पाटील, युवांश मंगेश पाटील संघाचे पुरस्कर्ते आहेत चिखले. या मंगेश तुमचा सन्मान इथे केला जाणार आहे. इट्स अ मायटी 6 रन्स. आणि या सामन्याला मात्र आपण पाहतोय की काश्मीरवरून मी म्हटलं काश्मीरचं सौंदर्य जे निहाळतायत त्यांचं मनही मात्र खुश झाला आणि आपला गाव जिंकल्याचा आनंद ते मात्र काश्मीरमध्ये साजरे करतायत. दादा, तुमचंही विशेष कौतुक आणि कोपरा संघाच्या या फलंदाजाचं कौतुक. जगदीश ठाकूरनं ठोकला षटकार, सामना जिंकला. आणि योगेशजी पाटील बेलोली यांच्याकडून मात्र जगदीशसाठी गुगल पे 1,000ची बक्षीस दिली जाईल. तुमच्या सगळ्यांचं विशेष कौतुक, अभिनंदन. थँक्यू सो मच. सामन्याचा सामनावीर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये अंश अँड शीतल 11 श्रीदत्त कोपरा क्रिकेट संघ तुम्ही विजय संपादित केले. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि स्पर्धेमध्ये युवांशी न्यू यंगस्टार चिखली क्रिकेट संघ तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल आमच्या जानुमान अमन ब्रिगेड रियांश 11 वलब यांच्या वतीने तुमचा मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आपल्या गोलंदाजीनं सगळ्यांना मंत्रमुग्ध केला आणि या संघाचा 1 मॅन आर्मी म्हणजे जी ओळख राहिली आहे. एका षटकामध्ये 8 धावा देत ज्यानं धावा 8 दिल्या आणि तब्बल 3 विकेट ज्यानं कमावले तो ठरला या सामन्याचा सामनावीर. तो म्हणजेच अंश अँड शीतल 11 डीसीची कोपऱ्या संघाचा 1 मॅन आर्मी जिनीत पवार, मॅन ऑफ द मॅच. सर, जिमीत पवार या आणि जिमीत पवारला सामनावीराचा किताब इथे दिला जाईल. लक्ष्मण पाटील वल्लभगाव या शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. या लक्ष्मण दादा आपल्या शुभास्ते जिनीत पवार